अत्यंत महत्वाचं आहे. विशेषतः मी MKCLचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्याच्यासोबत CMOने महालाभार्थी पोर्टल आज याच वेबसाईटवर लॉन्च केलंय. आणि महालाभार्थी असा प्लॅटफॉर्म आहे की जो निश्चितपणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला नमस्कार. माननीय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील यांचं मी MKCLच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस समारंभामध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. सरांच्या माहितीसाठी सर, आम्ही आज सकाळपासून या कार्यक्रमाला सुरुवात केली. याच्यामध्ये होळीनी 4 सत्र होणार आहेत आणि आपल्या उपस्थितीमध्ये या दुसऱ्या सत्राचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. सर, उच्च शिक्षणाच्या भविष्यामध्ये जो प्रत्यक्ष आणि डिजिटल शिक्षणाचा एक अपरिहार्य असा संगम आहे, त्या दृष्टिकोनातून MKCLनी वारंवार काम करत MKCL आलेला आहे. या दृष्टिकोनातून आधी आपण आपल्या हस्ते काही विशेष अशा पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत आणि त्यानंतर आपलं मार्गदर्शन आम्ही घेणार आहोत. हे सगळं सुरू करण्यापूर्वी मी श्रीयुत समीर पांडे, MKCLचे व्यवस्थापकीय संचालक यांना अशी विनंती करते की त्यांनी या सत्राचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं. MKCL तर्फे ही छोटीशी पुस्तक भेट. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आज MKCL ज्या हायर एज्युकेशन मधल्या काही नवोन्मेषांचं काम करत आहे त्याचं अनावरण करणं हे अतिशय औचित्यपूर्ण असं आहे. याच्यामध्ये आज आपण 2 अशा वेगवेगळ्या गोष्टींचं अनावरण करणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन. हे हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन हे एक छोटंसं पुस्तक आहे ज्याला आपण एक डिजिटल राईट्स मॅनिफेस्टो असं म्हणतो. याविषयी आणि या सत्राचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्रीयुत विवेक सावंत सरांना पहिल्यांदा विनंती करते आणि मग नंतर आपण या अनावरणाकडे जाणार आहोत. श्रीयुत विवेक सावंत, MKCLचे चीफ मेंटॉर. आदरणीय काकोडकर सर, माननीय चंद्रकांत दादा पाटील, मंचावरील सर्व सन्माननीय आणि सभागृहातील मित्र हो, मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी आज आपल्यासाठी खास वेळ काढला. त्यांचे इतर खूप कार्यक्रम आज होते तरी सुद्धा वेळात वेळ काढून इतक्या शहराच्या बाहेर असलेल्या या सभागृहासाठी सभागृहामध्ये ते उपस्थित झाले आणि MKCL वरचं प्रेम त्यांनी व्यक्त केलं. त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. मी अगदी थोडक्यात प्रास्ताविक करणार आहे ते अशासाठी की MKCLची जी थोडक्यात धारणा आहे ती त्यांना सांगण्यासाठी की आपल्या देशाची मजा अशी आहे की आपल्याकडे 2% जमीन आहे जगातली आणि 4% पाणी आहे, पण लोकसंख्या मात्र 18% आहे. त्याच्यामुळे आपल्या समोर एज्युकेशन आणि एज्युकेशन एवढा एकच महत्वाचा अजेंडा असू शकतो की ज्यामुळे आपण 18% जगाच्या 18% GDP मिळवू शकतो. आणि त्या दिशेने जर प्रवास करायचा असेल तर आपल्याला आता नुसतं मेक इन इंडिया करून चालणार नाही, तर डॉक्टर काकोडकरांचा जो ग्रंथ सकाळी आपण प्रकाशित केला त्याच्यामध्ये दाखवलंय त्याचप्रमाणे मध्यंतरी डेव्हिड ग्रॉस येऊन गेले, नोबेल लॉरिएट, त्यांनी सुद्धा सांगितलंय की जर तुम्हाला मेक इन इंडिया करायचं असेल तर तुम्हाला प्रथम इन्व्हेंट इन इंडिया आणि डिस्कव्हर इन इंडिया करावं लागेल. म्हणजे तुम्हाला संशोधनाचा आणि संशोधनातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान
आणण्याचा पाया हा पक्का करावा लागेल. आणि त्या दृष्टीने आपल्याला अगदी बालशिक्षणापासून तर संशोधनापर्यंतच्या क्षेत्रामध्ये अत्यंत गुणात्मक असं परिवर्तन करावं लागेल. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे त्या दिशेने आपण टाकलेलं अत्यंत आश्वासक असं पाऊल आहे. आणि यामध्ये जे 10च्या 10 पिलर्स आहेत, म्हणजे मल्टीडिसिप्लिनॅरिटी, बहुशाखीयता किंवा व्हरायटी, ज्याच्यामध्ये विविधता आहे, किंवा डायव्हर्सिटी, विभिन्नता आहे, किंवा चॉईस सेंट्रिसिटी, ज्याच्यामुळे निवड क्षमता विद्यार्थ्यांची वाढते, किंवा फ्लेक्सिबिलिटी, ज्याला लवचिकता असं म्हणतो, किंवा अफोर्डेबिलिटी, माफकता त्याच्यामध्ये, वायडर ॲक्सेसिबिलिटी म्हणजे त्याची सर्वदूर उपलब्धता, त्याचबरोबर त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, आणि सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी, आणि शेवटी सर्वात महत्वाची म्हणजे एम्प्लॉयबिलिटी. या 10च्या 10 त्याचे जे पिलर्स आहेत आपल्या धोरणकर्त्यांनी आपल्याला हे 10च्या 10 एकाच वेळी कसे अंमलात आणायचे, आणि ते सुद्धा एकाच वेळी एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येला उच्च गुणवत्तेने कमीत कमी किमतीमध्ये सर्वदूर पोचलेलं, आणि त्याचबरोबर अतिशय जलद वेगाने हे परिवर्तन देशामध्ये घडवून आणणारं, आणि तरीही ते अत्यंत व्यक्ती अनुरूप असं शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थिनीला कसं मिळेल, हाच MKCLचा एक निधिध्यास होता. आणि त्याच्यामुळे 2 अप्रोचेस समोर आणले. एक म्हणजे इफ यू वॉन्ट टू बी अचिव्हिंग बिगर, बेटर, चीपर, फास्टर, वायडर अँड डीपर, देन यू मस्ट ग्रो स्मार्टर अँड यू मस्ट ग्रो वायझर. म्हणजे तुम्ही अतिशय उत्तम असं समुचित असं डिजिटल तंत्रज्ञान जे आता AI पॉवर्ड आहेत ते वापरलं पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्ही वायझरही झालं पाहिजे. म्हणजे समाजामध्ये जे जे रिसोर्सेस आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरल असो, फायनान्शियल असो, IT इन्फ्रास्ट्रक्चरचे असो, डेव्हलपमेंटल असो, ह्युमन रिसोर्सेस असो, हे सगळे रिसोर्सेस हे तुम्ही नेटवर्क केले पाहिजे. डोंट रिइन्व्हेंट द व्हील. आणि MKCL हे याचं एक अत्यंत अप्रतिम असं उदाहरण आहे की ज्याने 24 वर्ष हेच केलं, आणि म्हणून कोट्यावधी मुलं इथे येऊन शिकली, त्यांनी स्वतःची फी दिली, आणि महाराष्ट्रामध्ये 6,000 उद्योजक हे उभे राहिले, आणि ते त्यांचं काम अत्यंत सक्षमतेने करत आहेत. आज हा कृतज्ञता दिवस आहे असं मी म्हटलं होतं, आणि शासनाविषयी खूप कृतज्ञता सकाळी जे माझं मन कृतज्ञतेने ओतप्रोत भरून आलं होतं ती मी व्यक्त केली होती. ती आता मी पुन्हा एकदा रिपीट करत नाही, पण एकच सांगतो की या सबंध प्रयासामध्ये MKCLच्या माध्यमातून हजारो कॉलेज युवांना प्रत्यक्ष रोजगार दिले गेले, आणि ते रोजगार देणारे जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांच्याविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. अखेर शेवटी एवढंच म्हणेन की एक अभियान MKCLने चालवलेलं आहे. NEP आल्यापासून NEPच्या कमिटीचा मी सदस्य सुद्धा होतो, आणि त्याच्यातून एक अभियान असं चालवलं की कॉलेजपासून दूर पळती मुलं कॉलेजकडे वळती करा, वळती मुलं येती करा, येती मुलं टिकती करा, टिकती मुलं शिकती करा, आणि शिकती मुलं कमावती करा. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष हजारो विद्यार्थ्यांच्या समोर आणण्यासाठी MKCLने हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टम हे पुस्तक आज प्रकाशित करायचं ठरवलं. आणि माझी मंत्री महोदयांना अशी विनंती राहील की ह्या संपूर्ण NEPच्या इम्प्लिमेंटेशनच्या कार्यक्रमामध्ये जिथे जिथे त्यांना योग्य वाटेल तिथे तिथे त्यांनी काकोडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली MKCLचा पूर्ण उपयोग त्याच्यासाठी करून घ्यावा, एवढं प्रास्ताविक करतो, आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता माननीय मंत्री महोदयांना अशी विनंती करणार आहे की ज्याचा उल्लेख विवेक सावंत सरांनी आपल्या भाषणातही केला, त्या हायब्रिड फ्युचर ऑफ हायर एज्युकेशन इकोसिस्टम या छोटेखानी पुस्तिकेचं एक प्रकाशन करावं. सर, आपण फक्त एक क्लिक केलात तर ते सुरू होईल. नमस्कार. वेळेची मर्यादा असल्यामुळे पूर्ण आपण प्ले करणार नाही, कारण त्यापूर्वी मला एका वेगळ्या महत्वाच्या अशा ॲपचं अनावरण करण्याची विनंती
माननीय मंत्री महोदयांना करायची आहे. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे NEP मध्ये आणि विवेक सावंत सरांच्या भाषणातही ज्याचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना तर फ्लेक्झिबिलिटी मिळायला हवी, विद्यार्थ्यांना चॉईस सेंट्रिसिटी मिळायला हवी, अशी कल्पना करू की नुकतंच ज्या मोठ्या पोर्टलचं उद्घाटन माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते झालं. उदाहरणार्थ त्या महाज्ञानदीप पोर्टलवर समजा अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षणक्रम पूर्ण केले आणि त्यांना जर डिग्रीमध्ये सुद्धा याचं एक स्थान मिळवून हवं असेल तर ह्या क्रेडिट ट्रान्सफर विषयी एक काही टेक्नॉलॉजीची गरज आहे. कारण देशव्यापी स्तरावरती जेव्हा अनेक विद्यार्थी या पद्धतीने चॉईस बेस्ड क्रेडिट्स घेत राहतील तर त्याचा आपल्याला डिग्रीमध्ये समावेश करता यावा यासाठी MKCLनी एका अतिशय उत्तम आणि सुंदर अशा ॲपची निर्मिती केली आहे. UPIच्या धर्तीवरती त्याचं नामकरण पण केलेलं आहे, ज्याचं नाव आहे UCI, युनिफाईड क्रेडिट इंटरफेस. मी आता माननीय मंत्री महोदयांना अशी विनंती करते की त्यांनी पुन्हा एकदा क्लिकरचा वापर करून या ॲपचं अनावरण करावं. युनिफाईड क्रेडिट इंटरफेस, शॉर्टमध्ये UCI. हो, ही प्रणाली शिक्षण क्षेत्रात जे क्रेडिट्स मिळतात ना ते ट्रान्सफर करायची प्रक्रिया एकदम सोपी करण्यासाठी बनवली आहे. आणि हे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NAP आणि डिजिटल इंडिया. त्या दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. तर मग हे UCI नक्की आहे काय आणि याने क्रेडिट ट्रान्सफर कसं काय बदलणार आहे, जरा खोलवर पाहूया का? हो, अगदी. विचार करा, समजा एखाद्या विद्यार्थ्याने महाज्ञानदीप सारख्या कुठल्या तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोर्स केलाय. समजा इंडियन नॉलेज सिस्टमचा किंवा मग आता लोकप्रिय असलेला AI चा. ओके. आणि आता त्याला ते क्रेडिट्स त्याच्या रेग्युलर डिग्री कोर्समध्ये वापरायचे आहेत. पूर्वी हे जरा किचकट होतं, हो ना. पण आता इथेच UCI पिक्चर मध्ये येतं. अच्छा, म्हणजे नेमकं काय करतो विद्यार्थी, मग प्रक्रिया कशी आहे? खूपच सोपं आहे. विद्यार्थ्याकडे त्याचा APR ID असतोच, तो युनिक ID. हा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स वाला. अगदी. तो वापरून विद्यार्थी UCI ऍप मध्ये लॉग इन करतो. हे ऍप खास विद्यार्थ्यांसाठी आहे. बरं. लॉग इन केलं की ऍप बघतं की कुठला कोर्स पूर्ण झालाय, किती क्रेडिट्स आहेत वगैरे, आणि मग त्याचा एक सुरक्षित QR कोड तयार करतं. QR कोड? आणि मग तो घेऊन अर्ज भरायचा का? नाही, इथेच तर खरी गंमत आहे. काही कागदपत्र नाहीत, अर्ज नाही. अरे वा. विद्यार्थ्यांना फक्त तो QR कोड त्याच्या कॉलेजला किंवा शाळेला द्यायचा, शेअर करायचा, बस. तीच त्याची रिक्वेस्ट झाली. म्हणजे सगळा वेळ वाचला आणि गोंधळ पण नाही. हे तर विद्यार्थ्यांसाठी भलतंच सोयीचं दिसतंय. हो ना. शिक्षण संस्थांचं काय, म्हणजे शाळा, कॉलेजेस, त्यांच्यासाठी प्रक्रिया कशी आहे? काय एक्स्ट्रा काम वाढतं का त्यांचं? नाही, गंमत म्हणजे त्यांच्यासाठी पण हे तितकंच सोपं आहे. अच्छा. हा. कसं? संस्था काय करते, विद्यार्थ्यांनी दिलेला QR कोड स्कॅन करते, झालं. फक्त स्कॅन? हो, स्कॅन केल्याबरोबर त्यांना स्क्रीनवर सगळे डिटेल्स दिसतात. कोर्सचं नाव, क्रेडिट्स किती, सगळं. जर सगळं ओके असेल तर संस्था फक्त एका क्लिकवर ते क्रेडिट ट्रान्सफर अप्रूव्ह करते, झालं. एकदम फास्ट आणि पारदर्शक. वा. म्हणजे मॅन्युअल व्हेरिफिकेशन, कागदपत्रांची तपासणी, हे सगळं कमी होणार किंवा होणारच नाही. अगदी. पण या क्रेडिट्सना नॅशनल लेवलला मान्यता कशी मिळणार? चांगला प्रश्न आहे. इथे येतो डिजिलॉकरचा रोल. शाळा किंवा कॉलेज हे अप्रूव्ह केलेले क्रेडिट्स डिजिलॉकरवर अपलोड करू शकतं. आणि एकदा ते डिजिलॉकरवर आले की त्यांना आपोआप एक देश पातळीवरची ओळख, एक मान्यता मिळते. हे NEPच्या उद्दिष्टांशी पण जुळताय. हो ना. म्हणजे विद्यार्थी कुठेही शिको ते क्रेडिट्स एकत्र आणता येणार. अगदी. त्यामुळे शिक्षण अजून लवचिक होत आहे. म्हणजे UCI हे फक्त एक टेक्निकल सोल्युशन नाहीये, तर ते विद्यार्थी, वेगवेगळे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म्स, जसं तुम्ही म्हणालात महाज्ञानदीप, आणि शिक्षण संस्था, या सगळ्यांना जोडणारा एक महत्वाचा डिजिटल पूल आहे असं म्हणता येईल. नक्कीच. बरोबर. आणि मला वाटतं कदाचित हे देशातलं असं पहिलं क्रेडिट ट्रान्सफर प्लॅटफॉर्म असेल जे इतक्या सहजतेने हे करतंय. हे फक्त सोयीचं नाहीये, तर शिक्षण खरंच विद्यार्थी केंद्रित बनवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर युनिफाईड क्रेडिट इंटरफेसमुळे महाराष्ट्रात आता एज्युकेशनल क्रेडिट्स ट्रान्सफर करणं खूप सोपं, डिजिटल आणि जलद होणार आहे. धन्यवाद सर. मी आवर्जून सांगू इच्छिते की आत्ता हा जो व्हिडिओ प्ले झाला
हा व्हिडिओ पूर्ण एका संभाषणात्मक शैलीमध्ये आपल्याला ऐकू आला. मगाशी मी आपल्या सभागृहात उपस्थित सगळ्यांनाही थोडीशी रिपिटेशन होईल, पण माननीय मंत्री महोदयांसाठी आवर्जून सांगावंसं वाटतं की हा पूर्ण AI जनरेटेड पॉडकास्ट होता की ज्याच्यामध्ये UCIची मूळ संकल्पना फक्त दिल्यानंतर आपल्याला ह्या संवादात्मक शैलीमध्ये मराठीमध्ये आणि अतिशय सुंदर आवाजात आपल्याला हा पॉडकास्ट तयार होऊन मिळाला आणि त्यांनी ही संकल्पना अतिशय शांतपणे आणि सोप्या शब्दामध्ये समजून सांगण्याची करामत ही AIची आहे. या पॉडकास्टमध्ये ज्या महाज्ञानदीप ह्या पोर्टलचा उल्लेख झाला, मला आता माननीय डॉक्टर संजीव सोनावणे सरांनी त्याची आवर्जून पुन्हा एकदा उल्लेख करायला सांगितलं. तर महाज्ञानदीपचं उद्घाटन आपल्या माननीय मंत्री महोदयांच्या हस्तेच काही दिवसांपूर्वी झालं आहे. त्याचा उल्लेख या पॉडकास्टमध्ये केला होता. मी मनापासून पुन्हा एकदा त्यांचे हे या UCI ॲपचं अनावरण केल्याबद्दल आभार मानते आणि आता मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या सभागृहाला आणि MKCLच्या सगळ्या उपस्थित सदस्यांना दूरस्थ पद्धतीने उपस्थित असणाऱ्या 5,000 केंद्रांमध्ये एकूण 1 लाख असे आपले स्थानिक मान्यवर उपस्थित आहेत, या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय श्रीयुत चंद्रकांतदादा पाटील, माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य. खरं म्हणजे दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री हे राज्याच्या सगळ्याच क्षेत्रांमधली धोरणं याचं दिशादर्शनही करत असतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतात आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरच मी यावं आणि ते पण काय दिशादर्शन करतात ते तुमच्याबरोबर मी पण समजून घ्यावं असं खरं म्हणजे अपेक्षित असताना माननीय विवेक सावंतांनी आग्रह धरला की एक ॲप लॉन्चिंगसाठी आणि एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तू थोडा आधी आहे, त्यामुळे मी पुन्हा 3 वाजता मुख्यमंत्र्यांमध्ये येणारच आहे. आता इथे आल्यानंतर कळलं की IT मिनिस्टर आशिष शेलार पण 2:30 वाजता येणार आहे. तरीही या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष उच्च शिक्षा मंत्री म्हणून गेले 2-2.5 वर्ष नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीत आम्ही काय करतो आहोत आणि विशेषतः आजच्या विषयाला धरून काय करतो आहोत अशी अगदी 2 मिनिटात मांडणी करून मी माझं बोलणं संपवेन. प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख केला पाहिजे, जे व्यासपीठावर आहेत असे जे मला त्यांच्याबरोबर डायस शेअर करायला मिळाला हा खूप अभिमानाचा विषय आहे असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरजी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. विजय भटकरजी आणि मी खूपच क्लोज आहोत. त्यांना आजारी असतानाही इथे आलेलं किंवा आता ते बरे झाले. मध्ये मी भेटलो तेव्हा मला असं वाटलं की आता ह्यांनी हळूहळू कार्यक्रम बंद केले पाहिजेत, पण हे काय पण माशिलकर काय ते काय कोणाचं ऐकत नाही. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती असं त्यांचं ध्येय दिसतंय. असे विजय भटकरजी उपस्थित आहेत. मी ज्यांच्या आग्रहामुळे आलो असे विवेकजी सावंत, समीर पांडेजी, डॉक्टर अनंत सरदेशमुख, डॉक्टर आर.बी. देशमुख, डॉक्टर C.D. माई, मध्य प्रदेशचे माजी मंत्री आमदार ओमप्रकाश सकलेजा जे उपस्थित आहेत. आमच्या 2 विद्यापीठांचे कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डॉक्टर संजीव सोनावणे आणि जळगावच्या युनिव्हर्सिटीचे अतिशय बुद्धिमान कुलगुरू. आमच्याकडे कुठलीही कमिटी झाली की त्याचं चेअरमन तरी माहेश्वरीने करावं लागतं, ते सदस्य तरी करावं लागतं. असे डॉक्टर VL माहेश्वरी, मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर काही चेहरे परिचित असल्यामुळे माहिती आहेत की ते पंचापेक्षा जास्त मान्यवर आहेत. तसे सभागृहातले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आता जे ॲप लॉन्च झालं त्या ॲपच्या निमित्ताने खरं म्हणजे बोलता येईल की 20 साली मोदीजींनी हा आग्रह धरला की आपल्याला आता जगाची प्रगती ज्या दिशेने चालली आहे त्याचा वेध घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणाची रचना करायला लागेल. 20ला आपल्याला माहिती आहे की 19ला महाराष्ट्र सरकार गेलं होतं आणि 22ला ते येईपर्यंत जे सरकार होतं हे पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नाही आहे, माहिती असूनही संदर्भ द्यायलाच लागतात.
ते जे सरकार होतं त्यांनी देशात एक आयडिओलॉजी म्हणा किंवा एक प्रयत्न म्हणा डेव्हलप होतोय की केंद्र जे करेल ते आम्ही करणार नाही. त्याचं नेतृत्व ममता बॅनर्जी करतात आणि मग आमचे सर्वार्थाने मांडीला मांडी लावून बसणारे उद्धवजी ही काळाची आवश्यकता म्हणून किंवा राजकीय आवश्यकता म्हणून त्या थिंकिंगमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बा नवीन शैक्षणिक धोरण आम्ही इम्प्लिमेंट करणार, केंद्राने काही ठरवलं तर आम्ही नाही करणार, असं तमिळनाडूमध्ये चाललं. आणि त्यामुळे 20 ते 22 वाया गेले. नवीन शैक्षणिक धोरणाचा नही त्यांनी लिहिला नाही. कोविड हे कारण त्यांना मिळालं, त्यांना एकूणच कारण कोविडचं चांगलं मिळालं, बाहेर न पडण्यासाठी, काही न करण्यासाठी. कोविड आहे कसं काय बाहेर पडतं. आणि त्यामुळे 22ला ज्यावेळेला एकनाथजींच्या नेतृत्वाखाली सरकार आलं त्यावेळेला माझ्याकडे 14 ते 19 वेगवेगळी राज्याची 8 मोठी खाती असूनही माझ्याकडे रेव्हेन्यू होतं, माझ्याकडे PWD होतं, माझ्याकडे ॲग्री होतं, माझ्याकडे कोऑपरेटिव्ह होतं, अशी मोठमोठी खाती असूनही मला दिल्लीतून असा मेसेज आला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP चा कॉलेजचा प्रमुख ते ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी असा माझा प्रवास झाल्यामुळे शिक्षणातलं तुला कळतं. मी 13 वर्ष संघटनेसाठी घरही सोडलं होतं, ज्याला आमच्याकडे पूर्ण वेळ काम करणं असं म्हणतात. असं एक जिल्हा ते ऑल इंडिया तू केला असल्यामुळे ती सगळी मोठी खाती बाजूला ठेव आणि तू जरा हे कर, त्याशिवाय 2 वर्षाची गॅप भरून निघणार नाही. आणि मग 22ला मी ते टेक ओव्हर केलं आणि आता आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात फर्स्ट आलो. अनेक विद्यापीठाचे कुलगुरू हे महाराष्ट्रात आता एकही कॉलेज असं नाही, एकही विद्यापीठ असं नाही की ज्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात नाही केली. अनेक राज्याचे सेक्रेटरी एज्युकेशन संबंधित काही कुलगुरू येत आहेत, अभ्यास करतायत की तुम्ही कसं काय सगळं चालवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा जो आता उल्लेख झाला की वेगवेगळ्या प्रकारचं ॲडिशनल शिक्षण मिळवून त्याचे क्रेडिट्स मिळवायचे, ते सेव्ह करायचे आणि ते आपल्या भविष्यातल्या शिक्षणामध्ये ॲड करायचे. मी दावेनं असं म्हणेन की जवळजवळ महाराष्ट्रातल्या 95% जास्त विद्यार्थ्यांचं हे अकाउंट ओपन झालं आहे आणि त्यांना हे सगळं आता नीट कळलं आहे. त्यांना प्राध्यापकांना अगदी तालुक्याच्या कॉलेजमध्येही कळलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे 100 मार्काचं शिक्षण असेल तर 70 मार्काचं शिक्षण हे आपल्याला ज्यात करिअर करायचं आहे त्यासाठी आहे. 30 जे आहे ते त्या शिक्षणाच्या बरोबरीने आजपर्यंत कप्पा होता की ते करायचा, इकडे बघायचं नाही. आता तो कप्पा उघडला आणि तुला सायन्सच्या बरोबरीने आर्ट्स पण करता येईल, कॉमर्स पण करता येईल, योगा पण करता येईल, म्युझिक पण करता येईल, डान्स पण करता येईल आणि मग त्याचे तुला क्रेडिट्स मिळतील. एखाद्या वेळेस परीक्षा पास होण्यासाठी त्या क्रेडिटची आवश्यकता राहणार नाही, पण तुला त्यातलं जे क्रेडिट्स मिळाले त्यातलं शिक्षण पुढे घेताना ते उपयोगी पडतील, ते कनेक्ट होतील. हे सगळं स्वाभाविकपणे ही जी डिजिटल प्रगती झाली आहे ज्याच्या बाबतीमध्ये मोठी भीती जी आहे ती मी व्यक्त करतो. MKCLने ते खूप सोपं केलं आहे, मला मान्य आहे की MKCL ने ज्या प्रकाराने यातलं डिजिटल साक्षरता वाढवली ही महाराष्ट्राच्या तरी खरं देशाच्या पण महाराष्ट्रात त्यांनी जास्त काम झालं. महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेमधलं मोठी क्रांती MKCLने केली आहे. मला त्यातली भीती ही अशी वाटते की 14 कोटीचा आमचा महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये 45% तरी लोक अजूनही ग्रामीण भागात राहतात. प्रत्येक गोष्ट त्यांना खूप उशिरा पोहोचते. तर ही डिजिटल साक्षरता त्यांची कशी व्हायची असं म्हणताना व्यवहारातही दिसतच आहे की भाजी विकणारी बाई सुद्धा गुगल पेवरच करते आणि बुगू बुगू करत सकाळी फिरणारा नंदीवाला सुद्धा नंदीवाल्याच्या डोक्यावर QR कोड असतो आणि तो म्हणतो की मला जे द्यायचे बुगू बुगू केल्यानंतर ते तुम्ही मला ऑनलाईन द्या. हे क्रांतीच आहे मोठी आणि असं म्हटलं जातं की जगामध्ये ह्या सगळ्या डिजिटल व्यवहारामध्ये भारत कुठे गेला असं म्हटलं जातं. पण तरी आपला एक गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे 2200 लोकसंख्येच्या गावात राहणार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 7वी पर्यंत शिकल्यामुळे मला एक अशी भीती आहे की ह्याचे एक 2 मोठे सेक्शन्स होणार आहेत की काय की ज्यांना कळतं आणि ज्यांना कळत नाही. मग कळणारे जे आहेत ते न कळणाऱ्यांचा फायदा घेणार आहेत की असं मला वाटतं. पण MKCL त्याची काळजी घेईल असं मला खात्री आहे. आणि त्यामुळे जे ॲप लॉन्च केलं
ते खूपच आवश्यक आहे. याचं कारण याची साक्षरता वाढवायची असेल आणि तर त्याच्यातला सोप्या शब्दात मांडणी पण करायला लागेल आणि ऑपरेटिव्ह पार्ट सुद्धा जसं आता त्याने सांगितलं इतका सोपा करायला लागेल, तर आपल्याला या विषयामध्ये खूप करता येईल. मध्यंतरी इथल्या वसंत व्याख्यानमाला ज्या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान द्यायला मिळणं हा मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे. अगदी थेट अटलजींसहित सगळ्यांनी तिथे व्याख्यान दिले. तर मला व्याख्यानाला तिथे बोलवलं भारतीय ज्ञान परंपरा या विषयामध्ये. पहिलं तर मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये 2 आमदार चंद्रकांत पाटील नावाने आहेत. एक जळगाव जिल्ह्यात आहेत, मी बहुतेक त्यांना बोलवायचं असेल ते चुकून मला बोलवतात. पण नंतर खात्री पटली की नाही, त्यांनी मलाच बोलवलेलं आहे. आणि मग त्यानिमित्ताने मी खूप अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की या सगळ्या प्रगतीच्या बरोबरीने माणूस जिवंत आहे, तो यंत्र नाही आहे. त्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे अभिमान जागृत केले, अहंकार आणि अभिमान 2 वेगळे शब्द आहेत. अहंकार निर्माण होऊच नाही. आणि मी नेहमी म्हणत असतो की काकोडकरांसारखी माणसं मला जवळून पहिल्यांदा भेटायला मिळालं, पण ते प्रचंड ज्ञानी आहेत पण प्रचंड नम्र आहेत. आता अलीकडे काय झालेलं आहे की कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशनच होईना. तो जरा कर्तृत्वान झाला की तो ॲरोगंटच होतो, त्याचा ॲटिट्यूड वाढतो. राजकारणात आम्ही जरा जास्त अनुभवतो. त्याला गरजेल तो पडेल काय असं म्हणत असतो. तर त्या सगळ्याच्या मध्ये सगळी प्रगती करत असताना हे खरंच आहे की आपण संशोधनं कमी केली, पेटंट कमी मिळवली, मग रॉयल्टी आपल्याला कमी मिळाली आणि त्यामुळे आपण रॉयल्टी जगाला देण्यामध्ये भिकारी झालो. तर आता आपण संशोधन करू, आपण पेटंट मिळवू, आपण रॉयल्टी मिळवू. व्यक्ती श्रीमंत होईल आणि देश श्रीमंत. व्यक्ती होईल, रॉयल्टीचा पार्ट मिळायला मिळेल. देश श्रीमंत होईल, त्याच्यावरचे टॅक्सेस मिळायला मिळेल. हे जरी खरं असलं तरी हे नव्याने नाही आहे, आपल्याकडे आधीच होतं. हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो भारतीय ज्ञान परंपरा आहे. मला त्याच्यावर व्याख्यान द्यायला मिळालं, खूप अभ्यास करायला मिळालं आणि मग त्याचं असं लक्षात आलं की हे आता जे म्हणतोय ते आमच्याकडे आधीच होतं. म्हणजे जगातलं पहिलं ऑपरेशन म्हणजे शरीराचं ऑपरेशन आमच्या राजकारणात रोज होत असतं, पण शरीराचं ऑपरेशन जे आहे जगातलं ते पहिलं भारतात झालं. आणि मग नंतर आता सर्जन हॉस्पिटल सगळे आली. जगातलं पहिलं विद्यापीठ ऑक्सफोर्ड मानलं जातं. ते इसवी सन 1200ला झालं तर इसवी सन 400ला झालं आणि तक्षशिला इसवी सन 800ला झालं. म्हणजे 1200ला ऑक्सफोर्ड झालं, त्यावेळेला नालंदा जाळलं गेलं. खिलजीने ते जाळलं, त्याची पुस्तकं जळायला 3 महिने लागले. तर याची पण आवश्यकता आहे, तर त्याच्या मनातलं न्यूनगंड संपेल. सुपिरिटी कॉम्प्लेक्स निर्माणाची आवश्यकता नाही, पण न्यूनगंड संपलं पाहिजे की आमच्याकडे काहीच नाही, ब्रिटिश आले त्यांनी दिलं, असं काही झालेलं नाही. अगदी खेळाचं म्हणायचं म्हटलं तर आता भूजच्या रणामध्ये उत्खननामध्ये 10,000 कपॅसिटीचं स्टेडियम सापडलं. 10,000 कपॅसिटी. याचा अर्थ त्यावेळेला सुद्धा खेळाच्या स्पर्धा भरायच्या, त्याला ऑलिम्पिक म्हणत नव्हते, आता ऑलिम्पिक म्हणायला लागले. असं सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढे होतो. ते अहंकार वाढवण्यासाठी नाही, तर न्यूनगंड संपवण्यासाठी आहे. त्या न्यूनगंड संपवण्यातून आपण मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकू. तर ते शिक्षण जे आहे भारतीय ज्ञान परंपरेची माहिती, ते तर अभ्यासक्रमाचा भाग करताच येणार नाही. तर त्याचे क्रेडिट्सच घ्यावे लागतील, ते सेव्ह करावे लागतील. आणि त्यामुळे खूप चांगला प्रयत्न चालला आहे. सुरुवातीला म्हटलेलं पुन्हा अधोरेखित करून माझं भाषण संपवतो. म्हणजे MKCLच्या कार्यक्रमात आलो आहे, 25 वर्ष पूर्ण झाली, मग स्तुती करावीच लागेल, नाही तर पुन्हा बोलवणार नाही, असा विषय नाही आहे. तर ही जी सगळी डिजिटल निरक्षरता आहे, म्हणजे एका बाजूला आपण जी नॉर्मल निरक्षरता आहे ती जवळजवळ महाराष्ट्रापुरती संपवत आहे. मी दाव्याने असं करेन की 100% नाही म्हणता येणार, 100% केरळच्या बाबतीत म्हणता येईल, 98-99% तामिळनाडूच्या बाबतीत म्हणता येईल, पण 95% तरी अगदी ग्रामीण भागातली आमची शेतावर काम करणारी वहिनी सुद्धा ती 2 बुकं शिकलेलीच आहे. ती बोंबल्याला आता पूर्ण होता तुम्ही आता तिला म्हणलं की तो डिजिटल साक्षर. तर ते कदा म्हणाल त्याला आता हे पाटी पेन्सिल ब कड पर्यंत मी आली मध्यावर. आता या नवीन काय कॉम्प्युटर. पण MKCLला ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे, त्यामुळे त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सरकार मागे आहे. दुपारी देवेंजी त्या संदर्भात काही घोषणाही करतील. पण अक्षरशः मोबाईल कॉम्प्युटर लॅब सहित मी आता एक लॉन्च करतोय. मोबाईल कॉम्प्युटर लॅब सहित गावोगाव जायला लागेल आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये
हे कळणाऱ्या भाषेमध्ये हे सगळं करायला लागेल आणि त्यासाठीचा MKCL चा प्रयत्न खूप चालला. म्हणजे केवढी क्रांती आहे की 13 लाख विद्यार्थ्यांची CET आम्ही घेतो हायर एज्युकेशनच्या अंडर येते, त्यामुळे मला बारकावे माहिती आहे. पण 2 राऊंड झाले ऍडमिशनचे, गडबडी कुठे गडबड नाही. याचं कारण आपण ती स्टेज विज्ञानाची गाठली की ज्याच्यामध्ये सगळेजण आपलं रजिस्ट्रेशन करतात, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करतात, इन्कम सर्टिफिकेट अपलोड करतात, कॅप 1 होते, कॅप 2 होते, कॅप 3 होते, कॅप 4 होते, मग मॅनेजमेंटचा राऊंडही होतो. याचं कारण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटला आपण पटकन ऍडजस्ट झालो. तर तीच परंपरागत पद्धती असते की तुम्ही गावोगाव अर्ज भरा, मग त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार करणार. म्हणजे मुळात भ्रष्टाचाराचा विषयच संपव, काही चान्सच नाही. तर भारतीय लोक हुशार आहेत, आम्हाला सापडलं त्यात एक की ते NRIच्या नावाने खूप मोठा भ्रष्टाचार झाला. त्यासाठी आम्ही कायदा केला, तो कायदा हायकोर्टात चॅलेंज झालाय की NRIची व्याख्याच लोकांनी हळूच बदलून टाकली. आणि माझे कोणीतरी संबंध नसणारे विदेशात राहतात, त्यांनी मला स्पॉन्सर्ड केलं की मी येणार आहे आणि मग NRI कोर्टात ऍडमिशन मिळालं. मग आम्ही परराष्ट्र खात्याची जी NRIची व्याख्या आहे ती व्याख्या धरली आणि खाडकन सगळा ओघ जो कोट रुपये ऍडमिशनवाला होता तो आम्ही स्टॉप केला. तुम्ही काही प्रगती करा, ह्या बाबतीत आपल्याला मानलंच पाहिजे की आपण बरोबर त्याची पळवाट काढतो. तर त्या अशा सगळ्या विषयांवर पळवाटीवर सुद्धा काहीतरी लॉकिंग सिस्टीम MKCL डेव्हलप करेल अशी सगळी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आशिष शेलारांनी म्हणजे सांस्कृतिक विभागाने यावर्षी गणपती हा स्टेट फेस्टिवल घोषित केला. त्याची एक बैठक आहे, ती आटपूनच आशिष शेलार इथे येणार आहे, तर त्या बैठकीला कनेक्ट होण्यासाठी मला जायला लागेल. कारण पहिल्यांदा असं झालं की गणपती हा आता स्टेट फेस्टिवल म्हणून खूप ऍक्टिव्हिटी, खूप खर्च आपण करणार आहोत. मग ती बैठक आटपून आशिष शेलार इथे येतील, मागोमाग 3 वाजता देवेंजी येतील. तर आशिष शेलारांबरोबर मी येणार नाही कारण मला आज मध्ये एक काम आहे, पण देवेंजींबरोबर पुन्हा येईल. त्यांचा यातला अभ्यासही आहे आणि त्यांची त्यातली व्हिजन पण आहे. त्यातूनच आता 5 जगातल्या पहिल्या 50 मधल्या 5 युनिव्हर्सिटीला आपण इन्व्हाइट केलं, MOU झाला आणि नवी मुंबईत 100 एकराची लँड आपण दिली. सगळं कॅम्पस आपण बांधून देणार, रेंट द्यायचं आहे बाहेरून येणाऱ्यांनी. आणि जे शिक्षण त्याला विदेशात मिळत होतं ते नवी मुंबईत मिळणार आणि 1/10 एक्सपेंडिचरमध्ये ते मिळणार. अजून 5 युनिव्हर्सिटीनी लगेचच कॉन्टॅक्ट केला देवेंजीला आणि 10 युनिव्हर्सिटीवर ते कॅम्पस फुल होईल. मग आपल्या देशातल्या काही चांगल्या युनिव्हर्सिटी म्हणतात की आम्हालाही त्यात घुसू द्या ना, म्हणून तुम्ही विदेशातला आणताय पण आमची पण चांगली आहे, तुमच्या महाराष्ट्राला पूर्ण उपयोग होईल. देवेंजीने आता असं ठरवलं की 10 पहिल्या 100 पहिल्या 50 मधल्या युनिव्हर्सिटी आणायच्या, प्रामुख्याने AI बेस शिक्षण देणारे आणायच्या. कारण ते आता ते AI काय काय करणार आहे आता मला असं कळलं की ती जी डॉक्युमेंटरी केली ती AI ने केली. झाले आमचे डॉक्युमेंटरी करणारे मेले माझ्या संपर्क त्याने काय. पण कॉम्प्युटर आला तेव्हा असंच वाटलं की आता सगळे बेरोजगार, सगळे घरी बसतात. तर काय कोणी घरी बसलं नाही. आपला समाज एक बरा आहे. जसं मी वेगळं उदाहरण देतो की ज्या वेळेला मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे मुंबईचे लोकल फुल भरलेलं, काल बॉम्बस्फोट झाला, आता आपलं काम सुरू करा. तेव्हा आपण सगळ्याला ऍडजस्ट होतो तसं यालाही ऍडजस्ट होऊ असं मला वाटतं. एकूणच 25 वर्षाच्या वाटचालीबद्दल अभिनंदन. पुढची वाटचाल ही कठीण नाहीये पण स्पर्धात्मक आहे, खूप स्पर्धा आहे. तर त्या वाटचालीला खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं. धन्यवाद सर. MKCLच्या सर्व राज्यव्यापी नेटवर्कचे प्रतिनिधी आणि 2 कोटी डिजिटल साक्षर विद्यार्थी यांच्या वतीनं मी माननीय मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानते. मनापासून आभार सर. धन्यवाद. आपण
आपण दुसऱ्या सत्राच्या समारोपाकडे आता आलो आहोत. आपण याच्यानंतर सगळ्यांना ज्यांना भूक लागली आहे त्या सगळ्यांसाठी आता स्नेहभोजनाची सोय केलेली आहे. मी औपचारिक पद्धतीने मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे अतिशय मनापासून आभार मानते. मला फक्त काही सूचना द्यायच्यात. कृपया सगळ्यांनी एकच मिनिट जागेवर बसून राहावं. खूप महत्वाच्या सूचना मी देते आहे. याचं कारण इथे आपल्या पूर्ण सभागृहात आपण जाणता की अतिशय VIP मुवमेंट सध्या सुरू आहे. मला सगळ्यांना फक्त स्नेहभोजनाविषयी सूचना द्यायच्या आहेत. सुरुवातीला मंचावरचे सर्व जे मान्यवर आहेत ते माझ्या या स्टेजच्या डाव्या बाजूनी आपल्या सभागृहातून बाहेर जाणार आहेत. सर्व नेटवर्क पार्टनर्स मधले पुरुष सहकारी आणि MKCL एम्प्लॉईज पैकीचे सगळे पुरुष सहकारी यांची स्नेहभोजनाची व्यवस्था ही बेसमेंट मध्ये केलेली आहे. जिथे तुम्ही सगळ्यांनी चहा घेतला सकाळी आल्या आल्या तिथेच तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण जाण्यासाठी जवळजवळ गेली 35 वर्ष त्यांचा आणि माझा घनिष्ठ परिचय आहे. त्यांच्या व्याख्यानातून ते व्यक्त झालं आणि त्याच्याबद्दल मीही कृतज्ञ आहे. देवेंद्रजी, मी आपल्याला थोडक्यात असं सांगेन की MKCL ही 6300 मराठी उद्योजकांनी मिळून तयार केलेली संस्था आहे. याचं वैशिष्ट्य असं की ते मराठी असल्यामुळे एकमेकांमध्ये स्पर्धा करतात, पण ते खूप मनापासून एकमेकांशी सहकार्य करतात. आणि दुसरं वैशिष्ट्य असं की ते मराठी असूनही सगळेजण गेली 25 वर्ष एकत्र आहेत. तर अशा लोकांचा हा हे आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून एक गोष्ट साध्य केली ती अशी की बिझनेस फॉर्मॅटमध्ये तुम्ही समाज परिवर्तनाचं काम करू शकता. दुसरी गोष्ट जी या सगळ्यांनी मिळून साध्य केली ती अशी की समाजाचे प्रश्न गव्हर्नमेंटाईज न करता ते तुम्ही कम्युनिटाईज करू शकता. आणि कम्युनिटाईज करून कम्युनिटीज आपल्या आपल्या कम्युनिटीचे प्रश्न हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे सोडवू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आज सगळेजण इथे उपस्थित नाहीत, ते क्लाउडवर उपस्थित आहेत. पण आमच्यामध्ये जरी 3 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या परिघामध्ये आम्ही जरी काम करत असलो तरी सुद्धा दूरचे लोक हे मनाने एकत्र आहेत. आणि त्याच्यामुळे आजचं हे सभागृह जे आहे ते एक प्रकारचं दूरस्थ एकोपा साधणारं सभागृह आहे. कारण एक प्रकारचा रिमोट टुगेदरनेस आहे, कारण ते सगळेजण काही या सभागृहात मागू शकत नाही, पण ते सगळे तुम्हाला ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. तिसरी गोष्ट अशी की आम्ही गेली 24 वर्ष जास्त प्रवास जो केला तो बिट्स अँड बाईट्समध्ये केला. आता भविष्यवेधाच्या दृष्टीने आम्ही असं ठरवतोय की आम्ही विल कंटिन्यू टू बी इन बाईट्स बट विल ऑल्सो एंटर इन टू ॲटम्स अँड इन द जीन्स. ओके, त्याच्यामुळे फिजिकल जगामध्ये सुद्धा आणि बायोलॉजिकल जगामध्ये सुद्धा MKCL आता भरारी घेईल. त्यावेळेला सुवर्ण महोत्सव होईल आणि तुम्ही ज्यावेळेला अध्यक्ष म्हणून परत याल त्यावेळेला याच्यातली गोष्ट आम्ही केलेली तुम्हाला दिसेल. त्याच्यातले जे बिट्स आहेत ते परहॅप्स आम्ही क्यूबिट्समध्ये जाऊ बिकॉज ऑफ द इमर्जन्स ऑफ क्वांटम कम्प्युटिंग. त्याच्यामुळे आत्ताचे कदाचित डिजिटल बिट्स राहणार नाहीत, क्यूबिट्स होतील, पण ती एक दिशा आमच्या समोर राहील. दुसरी गोष्ट अशी की भविष्यवेधाच्या दृष्टीने की परदेशामध्ये जाण्यासाठी जे भारतीय मध्यमवर्गीय पालक खूप इंटरेस्टेड असतात, आपल्या मुलांनी परदेशामध्ये जावं. तर आता लोकांना असं वाटतं ट्रम्प यांचा जमाना सुरू झाल्यानंतर की आता IT मध्ये आपल्या मुलांना जाता येईल की नाही. पण एका नव्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय आणि ते म्हणजे ग्रीन कॉलर जॉब्स. आम्ही व्हाईट कॉलर जॉब्स, न्यू कॉलर जॉब्समध्ये काम केलं. ग्रीन कॉलर जॉब्समध्ये जवळजवळ 5.5 कोटी नवे जॉब्स तयार होतील येत्या 10-15 वर्षामध्ये भारतामध्ये. त्यातले जे डेव्हलप कंट्रीज म्हणजे G7 कंट्रीज म्हणा किंवा युरोपियन युनियन म्हणा किंवा OECD कंट्रीज म्हणा, याच्यामध्ये मिळून साधारणपणे 70 लाख नवे
भारतीयांसाठी जॉब्स तयार होतील. ते करायला फक्त भारतीय युवाच आहेत, दुसरे कोणी फारसे नाही आहेत. आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे, ज्याच्याविषयी डॉक्टर काकोडकर नेहमी बोलतात, ते जर आपण तशा प्रकारे विकसित केलं तर होऊ शकतं. आणि खूप मोठं एक रोजगारक्षम अशा शिक्षणाचं प्रारूप हे ग्रीन कॉलर जॉब्सच्या माध्यमातून आपण निर्माण करू शकू. आणि तो आमचा एक भविष्यवेधी कार्यक्रम असणार आहे. आज सर्व सभागृह तुम्हाला ऐकण्यासाठी उत्सुक आहे, त्याच्यामुळे मी फार मोठं लांबलचक प्रास्ताविक करणार नाही. शेवटी मी एकच म्हणेन की MKCLचा हा जो 25 वर्षाचा प्रवास झाला, त्याच्यामध्ये मागे वळून बघताना काय बरं वाटतं, तर हे सांगण्यासाठी माझ्यासारखा मनुष्य असमर्थ आहे. म्हणून मी रवींद्रनाथांना शरण गेलो आणि त्यांनी एक इतकं सुंदर म्हटलं, गीतांजलीमध्ये नाही आहे, त्यांच्या स्फुटलेखनामध्ये आहे, इतकं सुंदर सांगितलंय त्यांनी की आय स्लेप्ट अँड ड्रीम्ड दॅट लाईफ इज जॉय. मी झोपलो आणि मला स्वप्नात दिसलं की जीवन म्हणजे हर्षोल्लास आहे. मग पुढचं वाक्य आहे, आय अवोक अँड आय सॉ दॅट लाईफ इज सर्व्हिस. मी जागा झालो आणि बघितलं तर दिसलं की जीवन ही सेवा आहे. आणि मग तिसरं वाक्य आहे, आय ॲक्टेड अँड बिहोल्ड सर्व्हिस इज जॉय. मी ज्यावेळी बघितलं, मी काहीतरी कृती केली, सेवा केली, आणि मग पाहतो तर काय, असं लक्षात आलं की सेवा हाच हर्षोल्लास आहे. MKCLची गेली 24 वर्ष जर थोडक्यात सांगायची झाली तर याच 3 वाक्यात मी सांगेन. तेवढं बोलून मी आपल्याला जातो. धन्यवाद सर. एज्युकेशन, डेव्हलपमेंट, गव्हर्नन्स आणि एम्पॉवरमेंट HEDGE हे MKCLचं कार्यक्षेत्र. या क्षेत्राशी संबंधित अतिशय कर्तबगार अशा लोकांच्या मुलाखती घेण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प MKCLनी केला आणि या सगळ्यांच्या कर्मशील ज्ञानाचा एक ऐवज एकत्र करून MKCLनी आता त्याचा एक सुंदर ग्रंथ तयार केला आहे. प्रांजळाचे आरसे, आपल्यापैकी ज्यांना बाबा बोरकरांची कविता माहिती आहे, देखणे जे चेहरे प्रांजळाचे आरसे, या सार्थ नावाने हा ग्रंथ आज MKCLच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्तानं आपण प्रकाशित करतो आहोत. हा ग्रंथ 2 भागात आहे आणि यामध्ये 36 कर्मशीलांच्या मुलाखती आहेत. असं म्हणता येईल की समोरची भूमी जेव्हा खडकाळ असते आणि ती खडकाळ असताना आणि त्यातून पीक उगवून येण्याची शाश्वती नसताना सुद्धा वर्षानुवर्ष नांगर चालवण्याची मानसिक ताकद असणारा एखादा जो कृषक असतो, त्याच्याशी नातं सांगणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांची ही जीवनगाथा आहे. मी आता MKCLचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना अशी विनंती करणार आहे की त्यांनी या ग्रंथाचं प्रकाशन करावं. वेळेची तीव्र मर्यादा असल्यामुळे आपण आज सर्वच ग्रंथांचं एक प्रकाशन करतो आहोत. सरांच्याकडे क्लिकर आहे. या पुस्तकातल्या विख्यात व्यक्तींचं यश आज आपल्याला दिसतं, मात्र कसोटीच्या प्रसंगी त्यांनी केलेल्या निवडीची मोजावीत लागणारी जी मोठी किंमत आहे, त्यांच्या शिणलेल्या चेहऱ्यावरची हताशा आहे, निराशेच्या क्षणी त्यांनी ढाळलेले अश्रू, स्वतः स्वीकारलेलं जबाबदारीचं दडपण, हे मात्र आपल्याला कधी दिसत नाही. वेगवेगळ्या संधी आणि यशप्राप्तीच्या शिड्या उपलब्ध असताना सुद्धा योग्य काय अयोग्य काय हे ठरवण्याचा विवेक असणं अतिशय दुर्लभ आहे. शिवाय नैतिकता बाळगत असतानाच भावना शून्य होऊन यांत्रिकपणे निर्णय न घेता भोवतालच्या माणसांचा विचार करणं, त्याच वेळी मनामध्ये करुणेचा झरा वाहता ठेवणं, हे तर अतिशयच दुर्मिळ. मुलाखतींमधल्या या सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये तत्वनिष्ठेमुळे येणारा कोरडेपणा नाही, तर माणुसकीचा ओलावा सुद्धा आहे. या पुस्तक संचाच्या निमित्तानं अशा या श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवन प्रवासाचं केलं गेलेलं हे एक दस्तावेजीकरण आहे आणि याची खात्री आहे की हा आत्ताच्या आणि पुढच्या पिढींसाठी अतिशय मोठा असा ठेवा ठरणार आहे. मी काकोडकर सरांचं मनापासून त्यांना धन्यवाद देते की त्यांनी या महत्त्वाच्या दस्तावेजाचं आज अनावरण केलं आणि मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि माननीय अध्यक्ष MKCL.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार, IT आणि सांस्कृतिक कार्य मंत्री श्री शेलारजी, हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशनचे मंत्री सन्माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील, MKCLचे संस्थापक चेअरमन माननीय श्री दिलीप वळसे पाटील जी, NPCLचे संस्थापक डॉक्टर विजय भटकर जी, ज्यांच्यामुळे आज MKCL उभी आहे. MKCLच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आणि भविष्य काळात सुद्धा जे MKCL सतत मार्गदर्शन करत राहणार आहेत ते श्री विवेक सावंतजी, MKCLच्या बोर्डाचे सर्व सदस्य, इथे उपस्थित बृहन MKCL परिवाराचे, MKCLच्या ज्या ALCs आहेत महाराष्ट्रभर विखुरलेल्या, ज्यांच्या बळावर MKCLचं कार्य दोन्ही कंपनी म्हणून कार्य आणि कंपनीचं सामाजिक परिवर्तनाचं कार्य, हे दोन्ही कार्य जोमाने पुढे चालू आहेत. ते सर्व इथे उपस्थित ALCचे सदस्य आणि मगाशी जसं विवेक सावंताने सांगितलं की बृहन सभागृह ज्याच्यामध्ये जवळपास 1 लक्ष सदस्य उपस्थित आहेत, ते सर्व MKCL परिवाराचे सदस्य, बंधू भगिनींनो, सकाळपासून आपण MKCLचा प्रवास आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही मागच्या गोष्टी, काही पुढच्या गोष्टी, अशा प्रकारची विवेचनं आपण ऐकली. अनेक मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळालं आणि आता आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मार्गदर्शन ऐकण्यास खूप उत्सुक आहोत. त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही. केवळ काही गोष्टी ज्या MKCLच्या या प्रवासात, या आणि पुढच्या प्रवासासाठी माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, त्याबद्दल अगदी संक्षिप्तपणे काही बोलून मी माझं विवेचन संपवणार आहे. ज्ञान महामंडळ किंवा ज्ञानाशी संलग्न एखादी संस्था म्हटली की आणि या क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढाल, म्हणजे आपण मूल्यवृद्धीवर मी नंतर येईन, पण या क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढाल ही प्रचंड होते. कोचिंग क्लास ही संबंध देशभर पसरलेली परिसंस्था आहे आणि या कोचिंग क्लासेसचा टर्नओव्हर हा मला वाटतं अख्ख्या देशाच्या एज्युकेशन बजेटपेक्षा थोडा जास्तच आहे, पण कमी नाही. दुसऱ्या बाजूला IT कंपन्या की ज्या IT च्या माध्यमातून वेगळ्या सर्व्हिसेस देतात
आणि त्यांची उलाढाल तर याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि आय टी सुरू झाल्यापासून भारताच्या आर्थिक प्रगतीला आय टी क्षेत्राच्या माध्यमातून फार मोठा हातभार लागलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा MKCL हे एक अत्यंत वेगळं पण सर्वात महत्त्वपूर्ण रसायन आहे असं मी स्वतः मानतो. आणि केवळ म्हणजे माझा MKCLची प्रत्यक्ष परिचय प्रोफेसर राम ताकावले आणि विवेक सावंत यांनी मला MKCLच्या बोर्डावर घेतलं तेव्हापासून झाला. त्याच्या आधी मला MKCL फारसं माहीत नव्हतं. पण त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे मगाशी जे विधान केलं की आय टी क्षेत्रात इतकी उलाढाल झालेली असताना, ज्ञानाच्या क्षेत्रात एवढे विविध संस्था कार्यरत असताना सुद्धा पण MKCL ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून मी त्याला MKCL चमत्कार असंच म्हणू इच्छितो. आणि त्याचं कारण असं एक मगाशी विवेक सावंतांनी सांगितलं की म्हणजे बिझनेस करत करत समाज परिवर्तनाचं काम करू शकतो. आणि हे जे ज्ञानाचं एक क्षेत्र आहे, इतर कुठली ज्याला आपण जर ज्ञानाला कमॉडिटी म्हणणं आहे खरं म्हणजे चूक आहे, पण असं धरून चाललं 2 मिनटं की इतर कुठलीही कमॉडिटी आहे ती दिल्याने कमी होते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की दिल्याने वाढते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये त्याच्याबद्दल सुभाषित पण आहेत. तर मग आणि आता या ज्ञानयुगामध्ये खूप महत्त्व आलं आहे. जर देशाची आर्थिक प्रगती घडवून आणायची, जर देशाची तंत्रज्ञानविषयक प्रगती घडवून आणायची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एकूणच भारतीयांची प्रगती, माणूस म्हणून प्रगती, जगाला पुढे नेणारा माणूस म्हणून प्रगती जर घडवून आणायची असेल तर मला वाटतं ज्ञानाच्या क्षेत्रात खूप काही करण्यास वाव आहे. आणि ते करताना ज्या फिलॉसॉफीवर MKCLचं काम चालू आहे ती फिलॉसॉफी मला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटते. आणि मला वाटतं उद्योगातून समाज परिवर्तन हे जे घडवायचं आहे आणि इतर उद्योग मूल्यवृद्धी करत असतात, आपण मूल्यवृद्धी करता करता ज्ञानवृद्धी किंवा म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने मॉरल व्हॅल्यूज म्हणतो त्या प्रकारची वृद्धी आणि म्हणजे समाज परिवर्तन म्हणजे केवळ ज्याला आपण ब्रिक अँड मॉर्टर चकाचक दिसणं, एक समृद्ध समाज दिसणं ते तर आपल्याला हवंच हवं, पण त्याचबरोबर भारताची जी खरी ओळख आहे की म्हणजे ज्ञानी लोक म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण विस्डम वाईज मंडळी म्हणू किंवा त्याच्याही पुढे गेलेली की जी मंडळी ज्यांनी ज्ञानाची अत्युच्च पातळी प्राप्त केलेली आहे, पीपल हॅव रीच द लेवल ऑफ ब्लिस, अशा प्रकारची प्रगती आपल्याला साध्य करायची आहे. आणि मला वाटतं येणाऱ्या 20 वर्षामध्ये एकूणच विविध देशांमध्ये जर प्रगत देश, समृद्ध देश, पुढारलेला देश म्हणून यायचं झाला तर त्याला सामरिक शक्ती पाहिजे, आर्थिक शक्ती पाहिजे, पण त्याचबरोबर अशा प्रकारची एक तात्विक शक्ती सुद्धा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं ज्ञानाच्या माध्यमातून शक्य आहे असं मला वाटतं. आणि
MKCLचं तेच उद्दिष्ट असावं असं पण मला मनापासून वाटतं. MKCLने आतापर्यंत काय काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि या 24 वर्षामध्ये खूप काम झालेलं आहे, आपण सर्वांनी केलेलं आहे आणि त्याचं सगळ्याचं आपल्याला समाधान आहे. वेगळ्या वेगळ्या MKCLच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल फक्त एकच उल्लेख राहिला आहे आणि तेवढाच मी इथे करू इच्छितो आणि ते म्हणजे आपण ज्या ऑनलाईन परीक्षा घेतो आणि त्याच्यावर दर कुठल्या तरी परीक्षेच्या सीझनमध्ये काहीतरी वर्तमानपत्रात आपल्याला वाचायला मिळतं. MKCL पण या कामामध्ये गुंतलेलं आहे. देशामध्ये पण हे काम चालू आहे, देशाच्या बाहेर पण MKCL हे काम करतं. MKCLचे ऑनलाईन परीक्षा फ्रेमवर्क ते असं नाही झालं का ते 8-9 बी व्हायनी 10 बी व्हायनी 10 धरून घेतले बाकी सगळे आम्हाला दोन गाड्या काढल्या की अडचण होती आपल्याला, पण आता गाड्याला शिकत तेवढी पाहिजे. तेराला नाही परवडत गाडी करायला, 2 गाड्या करायला. हा कमीत कमी 8-8 तरी पाहिजे तुम्ही गाड्या. नाही 8-8 तर 6-6 एकात 5-6 आणि एकात 5-6 असले ना तरी चालतं. 12-13 शिकायचे होते ना, पण मग मन लागा पैसे वाढणार एकाचे सगळे काटकडे घाले. 13 मधून येणार 3-4 लोक असेच येत इकडे जाणार नाही तिकडे जाणार नाही. मग दोघं इकडे दोघं टीव्हीवर झाला आणि तिकडे दोघं टीव्हीवर झाला मग यार बरोबर आपलं आपलं केले बसले होतं हे होतं. पण कोण जिंकून गेले ना 2-3 ते कोणतं गायकवाडनी ते शेतात लावलं ते गायकवाड काय केली आपण जन्मलं होतं यायला निघून वाटतं बावड्याच्या गाडी जातो तुम्ही पण तरी चालू होती बावड्याच्या गाडी ते म्हणलं यायचं शेवटी 2 आणि 3 सीट आपली हातात वाढली. आपले पैसे किती झाले दिसले नोकरी रोजगाराबद्दल अधिक सक्षमता साध्य होते ते महत्त्वपूर्ण आहेच आहे. पण एकूण जर प्रगती म्हणायची झाली तर मग प्रत्येकाला आपापल्या जीवनात समाधान मिळालं पाहिजे. त्यामुळे जे आपण म्हणजे रोजीरोटी कमवण्यासाठी जे करतो ते आणि आपल्या आनंदासाठी जे करतो ते, या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य व्हायला पाहिजे. तरच आपलं जीवन अधिक संपन्न आणि अधिक परिपूर्ण होऊ शकतं. तर त्यामुळे एक अधिकृत पाठ्यक्रमाच्या बाहेर म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा हे अंतर्भूत झालेलं आहे. पण त्याही पलीकडे अधिकृत पाठ्यक्रमाच्या बाहेर प्रत्येकाला जे काही साध्य करायचं आहे, जे काही शिकायची त्याची सोय व्हावी. त्याच्या पलीकडे शिकून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाला जे जे करायचं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच कॉम्प्लिमेंटरी गोष्टी लागतात. म्हणजे समजा मी एक ठराविक व्यवसाय करतो तर त्या व्यवसायाला अनुषंगून इतर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नेहमी क्लस्टरिंग होत असतं
आणि ते म्हणजे मग एकमेकास सहाय्य करू या आधारे प्रत्येकाचा व्यवसाय पुढे जातो. हीच गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत सुद्धा खरी आहे. म्हणजे कोणालाही काहीही करायचं झालं तर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी केपेबिलिटीज असलेले व्यक्ती, वेगळ्या वेगळ्या व्यक्ती, त्या जर एकत्र येऊ शकला, प्रत्येकाने आपापलं काम करावं, पण जे जे ते कॉम्प्लिमेंटरी सपोर्ट मिळतो तो घ्यावा, असं जर केलं तर ते एक वातावरण अधिक परिपूर्ण होतं, अधिक होलिस्टिक होतं. आणि MKCL मध्ये एज हा संबंध कार्यक्रम असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन डायमेन्शन्स पण ॲड करू शकतो. असं जर केलं तर मला वाटतं एकूणच अधिक सुखी, अधिक समृद्ध समाज, केवळ पैशाच्या अर्थाने नाही, पण एकूणच पूर्ण दृष्टीने जर आपण विचार केला तर त्या आधारे आपण निर्माण करू शकू असं मला वाटतं. पुढची गोष्ट मगाशी विवेक सावंतांनी सांगितलं की म्हणजे रिसर्चचं महत्त्व किती सांगितलं आणि या क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन रिसर्च आहे ते आपण युनिव्हर्सिटीपर्यंत नेऊ इच्छितो. तर त्या दृष्टीने जर असं बघितलं तर आजकाल केवळ IT किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीच नव्हे, पण कुठलंही क्षेत्र, शेतीचा उल्लेख मागाशी झाला किंवा इतर प्रत्येक ठिकाणी या डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. अमेरिका, चीनसारख्या देशामध्ये जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हा GDP वाढवण्याचं साधन ही फार जुनी गोष्ट झाली. आज अमेरिकेमध्ये इंडस्ट्री इज ऑल्सो ए रिसर्च लेड इंडस्ट्री. मोठ्या मोठ्या औद्योगिक संस्थांमधनं रिसर्च, अगदी उच्च स्तरावरचं रिसर्च होतं. तर आपल्या इथे सुद्धा तशी परिस्थिती, उद्योग आणि रिसर्च म्हणा किंवा अकॅडमिया यांचा जो मिलाप घालायचा तो केवळ वरवरचा नसून त्या स्तरापर्यंत गेला पाहिजे. आणि मला वाटतं MKCL सुद्धा त्या दृष्टीने आपण पुढे गेलो तर आपल्यात सुद्धा एकूण कार्यक्रमाला अधिक धार येईल किंवा वी कॅन प्रोव्हाइड अ काइंड ऑफ लिडरशिप दॅट द कंट्री मे नीड इन फ्युचर. आता त्याच्या पुढे भविष्याकडे जर जायचं झालं तर एक तर आपल्याला सगळ्यांनाच वाटतं, सगळ्या भारतीयांना वाटतं की आपला देश हा जगात अग्रेसर देश असायला पाहिजे. आणि त्याच्या मुळाशी अर्थातच तंत्रज्ञान सुद्धा, सगळ्यात पुढारलेलं तंत्रज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आता हे करायचं झालं तर इतर देशात काय झालं आणि ते आपण जर कॉपी केलं तर कुठलीही गोष्ट कॉपी केली तर बाय डेफिनेशन यू कॅन नेव्हर बी नंबर 1. आणि नंबर 1 जर व्हायचं झालं तर आपल्या विचारानुसार, आपल्या कल्पनेनुसार किंवा संकल्पनेनुसार पुढे जाण्याची धमक निर्माण होणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते जर करायचं झालं तर मला वाटतं म्हणजे मी विशेषतः आपल्या LCs नाही विशेष सांगू इच्छितो की सध्या आपण वेगवेगळे अभ्यासक्रम, IT क्षेत्रातले अभ्यासक्रम लोकांपर्यंत पोचवतोय. पण आता आपण अशी एकूण सर्वंकष तयारी करू शकू का की एखादा विद्यार्थी केवळ मला IIT मध्ये ॲडमिशन मिळेल म्हणून एका कोचिंग क्लासमध्ये न जाता मी एक परिपूर्ण व्यक्ती बनेन आणि माझ्या क्षमता वाढवून त्या क्षमतेच्या पुढे देशाला किंवा स्वतःला किंवा समाजाला योगदान देईन, अशा प्रकारची परिस्थिती जर आपण निर्माण करू शकू का, या दृष्टीने जर आपण तयारी केली तर मला वाटतं आपल्याला खूप मोठं योगदान देता येईल. हा एक भाग झाला. पण हे असं करत असताना सगळ्याच जगामध्ये असं होतं, एकदा एक आर्थिक सुबत्ता वाढली की त्याचबरोबर विषमता सुद्धा वाढते. आणि भारतासारख्या देशामध्ये जेव्हा अजूनही म्हणजे भारतामध्ये मला वाटतं
विषमतेचा प्रश्न थोडा अधिक गंभीर आहे. विशेषतः म्हणजे ज्याला आपण म्हणतो डिवाइड्स, आणि डिजिटल डिवाइडमुळे ही विषमता वाढेल का कमी होईल? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सगळ्यांना ती भीती वाटते. सर, तुम्ही पण मगाशी त्याबद्दल उल्लेख केला. आता जर ही विषमता कमी करायची झाली, ही डिवाइड ब्रिज करायची झाली, तर मला वाटतं आपल्याला ग्रामीण भागात काम करणं हा सर्वात उत्तम, सर्वात इफेक्टिव्ह उपाय आहे असं मला वाटतं. आणि ते जर करायचं झालं आणि IT, डिजिटल टेक्नॉलॉजीज, येणारं AI, तर MSCIT AIचे कितीतरी भाग ऑलरेडी आलेले आहेत. पण AI सक्षम ग्रामीण युवक जर निर्माण केला तर मला वाटतं ही डिजिटल डिवाइड किंवा आर्थिक डिवाइड जी आहे ती खूप लवकर आपण भरू शकू, आणि तरच मग आपल्या आर्थिक प्रगतीला सुद्धा तितकीच मोठी धार येईल. कारण केवळ GDP वाढला आणि विषमता वाढली तर देश समाधानी होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून ब्रिजिंग द डिवाइड हे पण आपलं मोठं काम असलं पाहिजे. आणि तिसरं, त्याच्याही पलीकडे जायचं म्हणजे आपल्याकडे जो एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, भारतीय युवांची शक्ती, आणि आजच आता जगात जे काही घडतं आपल्याला जाणवतं आहे की जगाला सुद्धा भीती वाटायला लागली आहे भारतीयांची. आता ती भीती वाटायचं कारण नाही, पण जगापुढे सुद्धा खूप मोठ्या समस्या आहेत, आणि आपण या युवा शक्तीला जर सक्षम केलं तर आपण भारताच्या ज्या काही समस्या आहेत म्हणा, किंवा भारताच्या प्रगतीसाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते तर करू शकू, पण त्याही पलीकडे जाऊन जगाच्या समस्यांसाठी सुद्धा आजही आपण भारतीय लावतातच आहेत, पण ते अधिक व्यापक प्रमाणात आपण करू शकू. तर सांगायचा मुद्दा असा की MKCLचा अजेंडा जर आपल्याला ठरवायचा झाला तर करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. MKCL आणि MKCL परिवार 6300 LCs महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास सगळीकडे MKCL पोचलेलं आहे. भारताच्या बाहेर पण पोचलेलं आहे. तर हे आपल्याला अधिक व्यापक प्रमाणात पुढे नेऊन हा जो अजेंडा आहे हा साध्य करता येण्यासारखा आहे, आणि मला वाटतं हे आपल्या आवाक्यात आहे. आणि आजच्या क्षणी, आणि इथे सगळे MKCL परिवार उपस्थित आहे, तर आजच्या क्षणी मला वाटतं आपण सर्वजण आपल्या स्वतःशी एक संकल्प करूया की अशा प्रकारचा उद्देश आपण मनाशी धरून हे आपण साध्य करू. धन्यवाद. धन्यवाद सर. MKCLच्या अध्यक्षांनी पुढच्या 25 वर्षांचा अतिशय सक्षमीकरणाचा सखोल अजेंडा एका नव्या अर्थासह आमच्या पुढे आज ठेवला आहे, आणि आजचा दिवस हा संकल्प दिन म्हणून सर आम्ही यापुढे स्मरणात ठेवू. कार्यक्रमामध्ये पुढे आपण एका छोट्या अनावरणाचं पुन्हा एक ई-प्रकाशन करणार आहोत. मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जसं मगाशी ITत मराठी अशा ॲपचं आपण एक अनावरण केलं, त्याचा थोडासा पुढचा आता टप्पा आपण गाठतो आहोत. संत ज्ञानेश्वरांनी जसं वर्णन अमृतातेही पैजा जिंके असं केलं, ती आपली मराठी भाषा अनेक साहित्यालंकारांनी अतिशय सजलेली अशी समृद्ध खाण आहे. आपल्या कल्पकतेनं, प्रतिभेनं सतत भर घालणारे सरस्वती पुत्र जितके मराठीला लाभले, महाराष्ट्राला लाभले, तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील. मराठीतल्या या उत्तमोत्तम साहित्याबद्दलच्या माहितीला रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी MKCL तर्फे मराठी साहित्यसृष्टी अशा एका संकेतस्थळाची निर्मिती करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याची सुरुवातही केली. मराठी साहित्याबाबतची अद्ययावत माहिती डिजिटल स्वरूपात आणि अगदी एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात
परीक्षण, लोकप्रिय पुस्तकांची यादी, मान्यवरांची शिफारस यासारख्या सुविधा तर यावर आहेतच. मराठी साहित्याचं जतन आणि मराठी संस्कृतीचा अभिमान म्हणजे साहित्यसृष्टी.org. माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार की तुम्ही या प्रकल्पाचं अनावरण केलं. मी यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. MKCL महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या अतिशय उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिवस समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री अजितदादा पवार, आमचे मंत्रिमंडळातील सहकारी श्री आशिष शेलारजी, चंद्रकांतदादा पाटीलजी, या संस्थेचे संस्थापक प्रथम अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटील, संस्थेचे आताचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संस्था स्थापन केली असे संस्थापक आणि आपण ज्यांना महासंगणक तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी संबोधतो असे पद्मभूषण डॉक्टर विजय भटकरजी, त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय संचालक श्री समीर पांडे आणि MKCLचे चीफ मेंटॉर आणि ज्यांनी अतिशय सुंदर अशी दिशा या MKCLला दिली. जे काही सामाजिक आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांच्या करता आम्ही तयार आहोत का? किंवा अनेक लोक त्यावेळेस प्रश्न विचारायचे की आता लोकांच्या नोकऱ्या वाचतील का, लोक इतक्या वेगाने बदलू शकतील का, असे अनेक प्रश्न ज्या काळामध्ये निर्माण झाले होते त्या काळामध्ये प्रश्न विचारणारे काही लोक होते आणि उत्तर देणारे काही लोक होते. आणि मला असं वाटतं की प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या मोठी असते, उत्तर देणाऱ्यांची संख्या छोटी असते, पण त्यात उत्तर देणारी एक संस्था ही 2000 साली तयार झाली. त्या संस्थेचं नाव आहे MKCL. त्यावेळच्या समाज जीवनापुढच्या प्रश्नांचं उत्तर हे केवळ MKCLने शोधलं नाही, तर त्याचं डेमोक्रेटायझेशन करणं, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला ते उत्तर मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी करणं. आज आपण वेगळ्या डिजिटल डिवाइडचा विचार करतोय, पण तोही काळ हाच होता की ज्यावेळी आमचेही सगळे त्यावेळेचे जे देशातले मोठे नेते होते आपल्या भाषणात हाच प्रश्न विचारायचे की हा डिजिटल डिवाइड आम्ही कसा दूर करणार. किंबहुना असा काळ होता की ज्या काळामध्ये लोक म्हणायचे की साक्षरता म्हणजे काय आता बदललंय,
ज्याला संगणक माहिती आहे तो साक्षर आहे, ज्याला माहिती नाही तो साक्षर नाही आहे, अशा प्रकारची अवस्था ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये MKCL खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी डिजिटल डिवाइड दूर करणं आणि त्याकरता एक वेगळं मॉडेल तयार केलं. आणि मी दिलीप वळसे पाटील साहेबांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन की त्यांनी हा जो काही सुरुवातीचा काळ होता त्या काळामध्ये अतिशय चांगले निर्णय घेऊन या स्थापनेमध्ये एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावली. आणि भाटकर सरांसारखा व्यक्ती लाभल्यामुळे मला असं वाटतं की खरोखर जे काही विजन होतं हे कागदावरचं नव्हतं, ते विजन आपल्याला ऍक्शन मध्ये आलेलं पाहायला मिळालं. आणि अर्थातच विवेक सावंतांसारख्या अतिशय मी ज्यांना द्रष्टा म्हणेन अशा प्रकारच्या व्यक्तीने याचं एक चांगलं विजन तयार केलं आणि त्यातनं आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही संस्था उभी राहिलेली पाहायला मिळते. आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की ही संस्था तयार होत असताना ही 100% सरकारी संस्थाही झाली नाही आणि 100% खाजगी संस्थाही झाली नाही. ही जर 100% सरकारी संस्था असती तर आता 16 राज्य आणि काही देशांमध्ये तुम्ही पोहोचलात, कदाचित 16 जिल्ह्यांपर्यंत पोचता पोचता तुम्हाला नाकी नऊ आले असते. आणि एखादा नवीन कोर्स सुरू करण्याकरता विवेक सावंत हे आपल्याला त्या ठिकाणी मंत्रालयाचे हेलपाटे मारताना दिसले असते आणि कुठल्या तरी उपसचिवांनी त्या फाईलवर लिहिलं असतं याची आवश्यकता काय आहे. आणि हे जर पूर्ण खाजगी राहिलं असतं तर केवळ प्रॉफिट हा मोटिव्ह झाला असता. आणि प्रॉफिट मोटिव्ह झाला तर त्याचं डेमोक्रेटायझेशन होत नाही. समाजातल्या सगळ्या स्तराचा विचार हा प्रॉफिट मोटिव्ह मध्ये होऊ शकत नाही, कारण समाजातला एक मोठा स्तर असा आहे की ज्याला ज्यावेळी आपण या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणतो त्या व्यवस्थेमध्ये आणण्याकरता श्रम घ्यावे लागतात, रिसोर्सेस खर्च करावे लागतात, त्यातनं प्रॉफिट मिळतो असं नाही, तो कालांतराने मिळतोय. पण सुरुवातीच्या काळामध्ये प्रॉफिट मोटिव्ह मध्ये अशा प्रकारचा जो काही भाव आहे तो बसत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही रचना देखील अतिशय चांगल्या प्रकारे झाली की ज्याच्यामध्ये एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी आली आणि दुसरीकडे जे काही सार्वजनिक क्षेत्र आहे किंवा शासकीय क्षेत्र आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी देखील या संस्थेमध्ये आली. आणि त्यामुळे या संस्थेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं. आणि आज जसं सांगितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये 6-6.5 हजार लोकांचं एक ऑन्टरप्रेन्युअर्सचं जाळं हे यान याचे 5 घेऊन 5 घेऊन त्याचे ना 7 घ्या. ऑन्टरप्रेन्युअर्सचं जाळं हे यान त्या ठिकाणी काम सुरू केलंय. पण आता एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारे जग परिवर्तित होणार आहे त्या परिवर्तनाचं सोबत आपल्याला आपली पेस ठेवावी लागेल. तर आपल्याला एआयचं डेमोक्रेटायझेशन करणं आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत एआय पोहोचवणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आपण पूर्वी असं म्हणायचो की डेटा जो आहे तो आता 21व्या शतकातला सगळ्यात महत्वाचं हे टूल होणार आहे. आणि मागच्या काळात आपणही हे बघितलं की ऑइलची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा डेटाची किंमत मोठी झाली आणि डेटा ऑइल्स पेक्षा प्रेशियस झाला. म्हणजे एक काळ असा होता की ज्यांच्याकडे ऑइल होतं त्या सगळ्या देशांनी एक प्रकारे जगामध्ये समृद्धी पर्यंत ते देश पोहोचले. पण आता त्याच्या पलीकडे हा डेटा गेलेला आहे आणि आता डेटा हाच एक प्रकारे जगाच्या संपत्तीचा भाग झालेला आहे. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये डेटा ड्रिव्हन वर्ल्ड मध्ये आपल्याला आता हे जे काही नवीन आव्हान आहे आणि अर्थातच डेटा ड्रिव्हन वर्ल्डनी तयार केलेली जी नवीन मूल्य आहे या दोन्ही गोष्टी समजून आपल्याला पुढे जावं लागेल. आज आपण पाहतोय की एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, दुसरीकडे क्वांटम कम्प्युटिंग आहे आणि तिसरीकडे सेमीकंडक्टरचा किंवा सेमिकॉनचा जो एक
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची सुनामी आली आहे. अशा या 3 गोष्टी मिळून संपूर्ण जग बदलणार आहे आणि बदलताना आपण पाहतो. पण हे जग बदलत असताना त्याचा जो काही लाभ आहे हा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आज कदाचित क्वांटम कम्प्युटरची निर्मिती आपण करू शकू का मला माहिती नाही. म्हणजे ते भाटकर साहेब सांगतील, कारण लोकांना जेव्हा वाटायचं की आपण परम कम्प्युटर किंवा सुपर कम्प्युटर तयार करू शकणार नाही त्यावेळेस त्यांनी परम कम्प्युटर या ठिकाणी तयार करून दाखवला. पण आज आपण एवढं मात्र निश्चित करू शकतो की या तिन्ही क्षेत्रामध्ये आपण ह्युमन रिसोर्स तयार करू शकतो, कारण या तिन्ही क्षेत्रांना सगळ्यात जास्त आवश्यकता या ह्युमन रिसोर्सची आहे. त्यामुळे एआयच्या क्षेत्रामध्ये, क्वांटम कम्प्युटिंगच्या क्षेत्रामध्ये आणि सेमिकॉनच्या क्षेत्रामध्ये आपण जर मोठ्या प्रमाणात ह्युमन रिसोर्स तयार केला तर ही जी सगळी सुनामी आहे, हे सगळं रेव्होल्युशन आहे, हे सगळं रेव्होल्युशन आपण कॅच करू शकू. आज महाराष्ट्र हा आपल्या देशाचं डेटा सेंटर कॅपिटल झालाय आणि देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि याच्यामध्ये एआय ड्रिव्हन जी काही डेटा सेंटर्स आहेत याची सगळ्यात जास्त कॅपॅसिटी आज महाराष्ट्राकडे आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या इकोसिस्टीमचा कशा प्रकारे फायदा करून घेता येईल याकडे आता मला असं वाटतं की MKCL ने लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्याला स्टेप अप करावं लागेल. आपण ज्यावेळी IT रिव्होल्युशन आलं त्यावेळी जसं एक पाऊल पुढे होतो तसंच आता या एआयच्या रिव्होल्युशन मध्येही आपल्याला एक पाऊल पुढे जावं लागेल. आणि मला एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे की शेवटी आपल्याकडे अडॉप्शन ही भारतीयांची एक स्ट्रेंथ आहे. आपण अडॉप्शन फार फास्ट करतो. म्हणजे अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपण स्मार्टफोनवर गेलो त्यावेळेस एक पिढी अशी होती की जी म्हणायची आम्हाला जमणार नाही, आम्हाला ते बटनवालं टायपिंगच जमतं, आम्हाला ते स्क्रीनवरचं टायपिंग जमणार नाही, आम्हाला स्मार्टफोन जमणार नाही. पण बघता बघता जवळपास सगळ्यांना स्मार्टफोन हँडल करणं जमलं. आज देशातला कोणी व्यक्ती जर आपण बघितला तर तो सोशल मीडियावर आहे, तो सोशल मीडियावर अभिव्यक्ती करतोय, तो सोशल मीडिया हँडल करतोय. लोक इतक्या मोठ्या प्रमाणात कंटेंट क्रिएट करतायत, इतक्या जास्त कंटेंट क्रिएशनचं काम आपल्या देशामध्ये चाललेलं आहे की ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. आणि या कंटेंट क्रिएशन मध्ये अगदी कुठेतरी एखाद्या झोपडीमध्ये राहणारी एक आमची काकू किंवा एक आमची आजी भाकरी कशी बनवायची याचं देखील प्रात्यक्षिक करून ते त्या ठिकाणी युट्यूबवर टाकते आणि त्याला लाखो व्ह्यूज येत आहेत आणि त्याचे मॉनिटायझेशन होत आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे खरं आहे की जॉबचं नेचर मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, पण ते नेचर बदलत असताना असं नाहीये की एक पिढीच या जॉब्स पासून वंचित होईल. हा ज्यांनी बदलायचं नाही असं ठरवलं असेल किंवा ज्यांनी आम्हाला रिस्किलिंग करायचं नाहीये, आम्हाला याच्यापासून दूरच राहायचं आहे, आम्हाला जमूच शकत नाही, अशा मानसिकतेतले जे लोक आहेत त्यांच्याकरता एक मोठं आव्हान आहे. पण ज्याला अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला एम्ब्रेस करता येतील असं वाटतंय त्याच्याकरता मला असं वाटतं की हा एक अत्यंत महत्वाचे टूल हे सगळे तयार झाले आहे की ज्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर अशा प्रकारचं एक मोठी व्यवस्था ही MKCL ने उभी केली आणि महाराष्ट्र सरकार म्हणून देखील आम्ही आपल्या सोबत अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याकरता जे जे करायची आवश्यकता आहे ते आम्ही निश्चितपणे करू की जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी एक प्रकारे मदत करू शकू. आज बघा आपण आता इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे भाषेचे वाद वेगवेगळे होत असतात, पण आज भाषिणीसारखी ॲप तयार झाली की ज्या भाषिणीसारख्या ॲपनी कुठल्याही भाषेचं कुठेही ट्रान्सलेशन करता येईल, कुठेही भाषांतरित करता येईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. आता तर सायमल्टेनियस ट्रान्सलेशनची व्यवस्था उभी झालेली आहे. मी मराठीत भाषण केलं तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती 30 भाषांमध्ये त्या ठिकाणी माझं भाषण हे माझ्याच आवाजात ऐकू शकतो. अशा प्रकारची देखील व्यवस्था आता उभी राहिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक जे काही समाज जीवनातल्या व्यवस्था आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदलत आहेत. आत्ताच आपण एक अतिशय सुंदर वेबसाईटचं ज्या ठिकाणी उद्घाटन केलं, 50,000 पुस्तकं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं जे खरं साहित्य आहे ते साहित्य त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यावरचे अभिप्राय मिळणार आहे. मला असं वाटतं कदाचित त्याला तुम्ही एखादं AI सर्च इंजिन ठेवलं असेल त्यामुळे त्या AI सर्च इंजिननी आपल्या आवडत्या लेखकाला शोधता येईल, आपल्या आवडत्या टॉपिकवर शोधता येईल, आपल्याला पाहिजे ती गोष्ट म्हणजे एक प्रकारे संपूर्ण मराठी साहित्यातलं ज्याला जे हवं आहे त्याला ते अशा प्रकारे या एका तुमच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून
त्या ठिकाणी लाभू शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही एक बदलती सगळी मूल्य आहेत त्या मूल्यानुरूप अतिशय उत्तम कार्य हे आपल्या माध्यमातून चाललेलं आहे. मागच्याही काळात मला आठवतं की 2014 ते 19 मी MKCL ची खूप मदत घेतली. अनेक चांगले प्रकल्प MKCL च्या माध्यमातून आम्ही राबवू शकलो आणि विशेषतः या सगळ्या प्रकल्पांमुळे एफिशियन्सी आली, या प्रकल्पांमुळे ट्रान्सपरन्सी आली, या प्रकल्पामुळे अकाउंटेबिलिटी आली. या सगळ्या गोष्टी ज्या गव्हर्नन्स मध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत अशा सगळ्या गोष्टी या MKCL च्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आम्ही केला. पुन्हा आमची अशी अपेक्षा आहे की आता हे ज्या काही नवीन घडामोडी आहेत त्या नवीन घडामोडीमध्ये पुन्हा एकदा MKCL सोबत काम करून या सगळ्या गोष्टी खालपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आज अजितदादांनी ज्यावेळेस आपलं बजेट जाहीर केलं त्यावेळेस बजेटमध्ये AI इन ॲग्रिकल्चर अशा प्रकारचा त्यांनी घोषणा केली. त्याची पॉलिसी देखील आपली तयार झाली आणि त्या पॉलिसीला आता आपण एक प्रकारे खालपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आपण बघा, ज्यावेळी छोटीशी गोष्ट असते पण ज्यावेळी मोदीजींनी ड्रोन दीदी घोषित केली त्यावेळी लोकांना समजलं नाही काय आहे. पण आज इतक्या आमच्या महिला ज्या अगदी 12वी 11वी 10वी शिकलेल्या आहेत त्यांनी ड्रोन चालवणं शिकलं आणि आता ड्रोनचा उपयोग करून त्या ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये फवारणी त्या करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये मजूर मिळत नाहीत किंवा त्यांची रोजी पण थोडीशी वाढलेली आहे, कामाची पद्धत बदललेली आहे. आता त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये त्या ठिकाणी ती फवारणी होते. त्यामुळे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे जे छोटे छोटे बदल आहेत, हे बदल अडॉप्ट करणारे एक जनरेशन तयार करण्याकरता मला असं वाटतं की पुढची 25 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे घालवायची आहेत. गेल्या 25 वर्षातला आपला प्रवास बघितल्यानंतर मला निश्चितपणे असं वाटतं की हा फार सॅटिस्फाईंग प्रवास आहे. जे काही बदल आपण घडवू शकलो ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे बदल आहेत आणि म्हणूनच आता 25 वर्ष पूर्ण झाली तर त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं घ्यायची आणि तीही पूर्ण करायची. आणि मला विश्वास आहे की आपण हे निश्चितपणे कराल आणि आम्ही देखील या आपल्या आव्हानांचा सामना करत असताना जी काही आपली कार्यपद्धती असेल त्या कार्यपद्धतीत जो काही वाटा आम्हाला उचलायचा असेल तो उचलण्याकरता आम्ही निश्चितपणे अग्रेसर राहू हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. राज्याच्या प्रमुखांनी दिलेलं हे अधिक मोठी आव्हानं स्वीकारण्याचं जे मोठं आव्हान आम्हाला दिलंय त्याची आम्ही नम्रपूर्वक त्याचा स्वीकार करतो. आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आलो आहोत. औपचारिक आभार प्रदर्शनाची ही वेळ आहे. आज इथे उपस्थित सगळेजण जे आहेत त्या तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे MKCLचा हा जो रौप्य महोत्सवी प्रवासातला हा सुवर्ण क्षण जो आहे तो अतिशय मंगलमय झाला आणि हा सगळ्यांच्या सहकार्याने झाला. सभागृहामध्ये उपस्थित मान्यवरांचे सगळ्यांचेच अतिशय मनापासून मी आभार व्यक्त करते. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर यांनी आज जे काही प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी आमचा आत्मविश्वास अतिशय वृद्धिंगत झालाय आणि आम्हाला भविष्यातल्या वाटचालीसाठी अतिशय नवी दिशा मिळाली. MKCL परिवाराच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते. या कार्यक्रमासाठी अत्यंत कष्ट करून न थकता परिश्रम करणारे अनेक जण आहेत. त्या सगळ्यांचे ज्यांचे हात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या कार्यक्रमाच्या उभारणीसाठी लागले त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आपण राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा शेवट करणार आहोत. तत्पूर्वी एकच फक्त सांगते की सुरेश भटांची कविता आहे. सरांच्या भाषणात जो एक धागा होता तर MKCL असं काम करेल सर की दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशेच्या वाटतो आम्ही. ह्या अभिमानाच्या भावनेने आम्ही इथून पुढचा प्रवास करू. आपण राष्ट्रगीतासाठी उभे राहूया. यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. सगळ्यांनी प्रथम मंचावरील मान्यवर या सभागृहातून बाहेर पडणार आहेत. त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी काही सेकंदांच्या सूचना आहेत आणि मगच आपण सभागृहातून बाहेर पडायचं आहे. राष्ट्रगीत होईल.
अर्धा पण इनकी सेल धन्यवाद सर. 25वां आधी मंचावरील मान्यवर इनकी सेल सभागृहाबाहेर पडतील. सर्वांना विनंती आहे 1 मिनिट केवळ आसनस्थ व्हावं. मंचावरील मान्यवरांचं प्रस्थान झाल्यानंतर आपण बाहेर पडणार आहोत. कृपया कुणी स्टेजवर येऊ नये. सुरक्षेच्या कारणास्तव आपण जागा करून द्यावी. आय डी कार्ड दोन्ही ऑप्शन होते ना. तर लाईव्ह जॉईन राहा. चला